तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे म्हणत असाल तर मी तुमचं या ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण चालले आहोत मस्तपैकी पादपूजनाला, म्हणजे पाद्यपूजनाला। तर जसं की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेला होता की आपण ताडदेवच्या पाद्यपूजनाला गेलेलो। तर आज आपण चाललो गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा। आज म्हणजे कसं आज गुरुपौर्णिमा आहे, तर या मंडळाची खासियत अशी आहे की हे पाद्यपूजन ना त्याच वेळी ठेवतात जेव्हा गुरुपौर्णिमाला असते, आणि परंपरा खूप वर्षापासून चालू आहे। तर मित्रांनो, आज आपण चाललेलो पाद्यपूजनाला, आणि सगळा माझा फर्स्ट टाईम आहे। मी सगळं हे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करत आहे। तर माझ्याकडनं जेवढं शूट होईल तेवढा मी घेण्याचा प्रयत्न करतो ना, आणि तुम्हाला सगळं एंटरटेनमेंट करणारा मी। तर आपल्यासोबत आहे आज वेदांत, सार्थक आणि अंकित। तर तुम्ही या सगळ्यांना आधी बघितलेलं असाल, तर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तर बघत राहा। ऐका मंडळी, कथा सांगतो मुंबईच्या राजाची। बोल 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 22 फूट वाले की गणेश गल्ली वाले की मुंबईच्या राजाचा।
बघायला मिळणार आहे या मोठ्या स्क्रीनवर. पुन्हा एकदा आवाज होऊन जाऊ दे. बोल 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 22 फूट वाले की गणेश गल्ली वाले की मुंबईच्या राजाचा. बोला मुंबईच्या राजाचा. तमिळनाडू येथील रामनाथ स्वामी मंदिर या नावाने ओळखले जाणार रामेश्वरम मंदिर हे या गणेश गल्ली मैदानात साकारणार आहे. 4 धाम पैकी एक आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं मंदिर रामनाथ स्वामी मंदिर हे या गणेश गल्ली मैदानात अवतरणार आहे. श्रीरामांना जेव्हा राम सेतू ओलांडायचा होता, जेव्हा ज्या मंदिरात त्यांनी जी पूजा केली होती हे तेच मंदिर रामनाथ स्वामी मंदिर म्हणजेच रामेश्वरम मंदिर हे या गणेश गल्ली मैदानात या वर्षी अवतरणार आहे. मी यंगस्टर म्युझिकल ग्रुप यांना विनंती करतो की आपण जागा घ्यायची आहे.
हे देखील आज इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर कैवल्यवारी टीम वर्षा राजेंद्र हुंजे आणि राजेंद्र हुंजे आज या पाद्यपूजन सोहळ्याला आज येथे उपस्थित आहेत. श्रिया क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर या विठ्ठलाच्या दर्शनाचा सांगीतिक नजराणा मित्र नंदेश याला 2 लाईन गाण्यासाठी मी आग्रह करतो. तर मित्रांनो आता आपला सगळा प्रवास झालेला आहे, मस्तपैकी शूट झालेला आहे. तर आता आपण चाललो घरी. आता रात्रीचे 9 वाजले आहेत. आता आम्ही ट्रेनचा वाट बघतो स्टेशनवरनं. तर तुम्हाला ही व्हिडिओ आतापर्यंत आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर असे ब्लॉग आपण आणत जाऊ. आता आपण नेक्स्ट ब्लॉग काढायला जाणार आहोत चिंतामणी, म्हणजे चिंचपोकलं चिंतामणी. तो त्याचा पाद्यपूजन आय थिंक 20 तारखेला आहे. तर आपण त्याचा पण शूट करू. तर बाय बाय.